आपलं नाही. नारद महर्षींना सांगितलं. नारद महर्षीने काय केलं महाराज? धरितीचे हाती संत कृपावंत पाडी लढा त्याचा पंढरीनाथ. लक्षामध्ये आलं की आता आपलं कुणी. नारद महर्षीने सांगितलं अरे बाबा आतापर्यंत जे केलं ते जाऊ दे, मागे झाले ते पाहू नका, पुढे जामी नाही तुका. सांगितलं आतापासून तू काय कर, फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन कर. विचारलं भगवंताचं नामचिंतन कसं असते? कारण महाराज कधी सप्त्यामध्ये गेले नाही, फक्त शेवटच्या दिवशी पंक्ती हाणली बस. फक्त असतं ना काही काही जण फक्त कशापुरता जगतात, काही काही जण फक्त खाण्याकरता जगतात. पण माझा तुम्हाला प्रश्न आहे, खाण्याकरता जगलं पाहिजे की जगण्याकरता खाल्लं पाहिजे? मोहित दादा, खाण्याकरता जगलं पाहिजे. जगण्याकरता खाल्लं पाहिजे, परंतु काही काही लोक फक्त खाण्याकरता जगतात. तुम्ही म्हणतात महाराज काही बी फेकता. अरे सत्य परिस्थिती आहे. परवाच्या दिवशी आमच्या मलकापूरच्या कथेला गुरुजींचा काला झाला. त्या ठिकाणी दोघं बापले का आले होते सप्त्याच्या पंक्तीमध्ये जेवण करण्याकरता. आणि सप्त्याच्या पंक्तीमध्ये होती महाराज बुंदी. दोघं बापल्याचं जेवण करण्याकरता बसले. बुंदीची वाळ आली, इकडे वदनी कवळ घेता सर्व. त्याला दोघांनी जेवण करण्याकरता सुरुवात केली. दोघं बापल्या शेजारी शेजारी बसले. परंतु काय झालं, पोरगा काय करत होता, एक घास बुंदीचा खायचा आणि त्यावर एक घोट पाणी प्यायचं. एक घास बुंदीचा खायचा. मावशी हे लक्ष देऊ नाही, बाकी नाही ऐकलं चालेल. एक घास बुंदीचा एक घोट पाण्याचा, एक घास बुंदीचा एक घोट पाण्याचा. बापानं पाहिलं तर पाहिलं भाऊ, काही विचार नाही केला, सनकन कानपट्टीत मारली. कशी मारली? संत तू पुढे डायरेक्ट अशी. तुम्हाला काऊन मारता? तुम्हाला समजते की नाही? म्हणे सर्वचे सर्व माझे शाळेतले मित्र मैत्रिणी मास्तर मास्तरनी सगळे या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही त्यांच्या देखत मला मारता? काय चुकलं माय? अबे म्हणे बावल्या डोक्षाचे काही बुंदी आहे, बुद्धी आहे की म्हण तुले? म्हणे बुद्धी आहे म्हणून तो बुंदी खाऊन राहिलो की नाही. म्हणे अशी कशी बुंदी खाणार आहे बाबा? म्हणे एक घास बुंदीचा एक घास पाण्याचा. आपल्या घरी म्हणे 500 लिटरची टाकी आहे. म्हणे घरी गेल्यावर पेट बसणं किती प्यायची आहे? म्हणे सप्त्यामध्ये त्या बापाने 51ची पावती फाडेल आहे ना. हे बुंदी खाय म्हणे, फक्त पाणी नको पिऊ. तो राहिला तर लोक राहिला मारे. तो म्हणे मला तर बुद्धी आहे पण तुम्हाला उलचित बी बुद्धी नाही. म्हणे कशी काय रे? म्हणे तुम्हाला माहित आहे लोक घर बांधतात. म्हणे मग म्हणे घर बांधताना लोक घरामध्ये काय टाकतात पहिले? म्हणे भरती. पण म्हणे बाप म्हणे मग म्हणे त्या भरतीचे काय करतात? म्हणे धुम्मस. मग म्हणे बुंदी खा लागते, त्याच्यावर पाण्याचा घोट घ्या लागते, त्यांना काय होते? धुम्मस होते, धुम्मस. त्या बापाने काही विचार नाही केला, मावशी डबल त्याच्या कानपट्टीत मारली. म्हणे आता काऊन मारता? म्हणे ताचं काऊन नाही सांगितलं बेला का 1 किलो बुंदी वाया गेली ना विठाल. महाराज काही काही जण कशा करता जगतात? फक्त खाण्याकरता. परंतु कशा करता जगलं पाहिजे? कशा करता खाल्लं पाहिजे? जगण्याकरता खाल्लं पाहिजे. सांगितलं महाराज मला हाना मारा आणि ठोका या 3 शब्दाशिवाय 4था शब्द जमत नाही. नारद महर्षी म्हणाले मारा जमते ना, मारा 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 म्हण. मारा मारा म्हणता म्हणता रामा मुखामध्ये काय आलं महाराज? राम आला आणि परिणाम काय झाला? कोणी Oh
विचाराशी पातके अपार वाल्मिक किंकर वंदे केला. एवढंच नाही, प्रभू रामचंद्र जन्माला यायच्या अगोदर काय केलं, अख्खं रामायण लिहून ठेवलं महाराज. वाल्याचे काय झाले, महर्षी वाल्मिकी झाले. आणि प्रभू रामचंद्रांनी सुद्धा म्हणावं, बोलिला वाल्मिक तैसेची करीन वर्तुनी दावीन नामा म्हणे. आणि हे कशाने झालं, फक्त आणि फक्त केलं संतांच्या संगतीने. कारण संत आपल्याला सांगतात, बाबा काय करा, जीवनामध्ये आल्यानंतर फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन करा. की हरी का भजन कर हरी है तुम्हारा. म्हणून तुम्ही आपण काय केलं पाहिजे महाराज, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. ते निळोबाराय म्हणाले, महाराज हे तुमचं बरोबर आहे. म्हणून लक्षामध्ये आलं की खरोखर उद्धार होतो. निळोबाराय म्हणाले, अरे वाल्ल्या कोणाचा उद्धार झाला याच्यामध्ये नवल नाही महाराज, आणखी कोणाचा उद्धार झाला, अभंगाची अरे वाल्यापळचा उद्धार झाला, तो कोण होता, जीव होता. परंतु जळांचा सुद्धा काय झाला महाराज, उद्धार झाला. प्रमाण दिलं अभंगामध्ये प्रथम चरणामध्ये सांगितलं काय, मैसीपुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालविली विनती बैसोनिया. कोणी चालवली महाराज, सर्वांना माहिती आहे. एक वेळेचा प्रसंग आहे, विश्वमावली ज्ञानोबाराय आणि तिन्ही भावंड म्हणजे चौघ भावंड त्यांना पैठणला बोलावलं. कशा करता, शुद्धीपत्रा करता. पैठणला बोलावण्यामध्ये आलं. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्व जे द्विज बसलेले होते त्यांनी विचारलं, का रे बाळा तुमचं नाव काय. त्यावेळेस निवृत्तीनाथांनी सांगितलं, या देहाला काय म्हणतात, निवृत्ती म्हणतात. सोपान काकाला विचारलं, त्यांनी सांगितलं मला सोपान म्हणतात. आदिशक्तींना विचारलं, सांगितलं माझं नाव मुक्ताई. आणि ज्यावेळेस ज्ञानोबारायांचा नंबर आला त्यावेळेस सांगितलं माझं नाव ज्ञानदेव. जसं ज्ञानदेव नाव ऐकलं महाराज ते अगदी खुश झाले. वा एवढं सुंदर नाव ज्ञानदेव. जसे तुमचे नाव आहेत ना मुलांना तसे अगदी तुम्ही सुंदर दिसायला सुद्धा आहात म्हणून त्यांची महाराज स्तुती केली. परंतु त्या ठिकाणी काही समाज कंटक बसलेले होते. काही असतात ना, आता समजा तुमच्या गावात नसेल तसं, परंतु आमच्याकडे जर सत्ता करण्याचं ठरवलं तर करणारे कमी आणि काळ्या करणारे जास्त. कार्यकर्ते कमी आणि काळ्या करणारे जास्त असतात. परंतु महाराज म्हणतात, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य म्हणून सांगितलं. ते म्हणाले, महाराज याचं नाव ज्ञानदेव आहे. काय मोठी गोष्ट आहे. अरे आपल्या पाखालीला जो रेडा बांधलेला आहे त्याचं सुद्धा नाव काय आहे, ज्ञान्या आहे. मग तो आणि हा एक आहे काय. ज्ञानोबाराय म्हणाले, हो ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा
तो सुद्धा कोणाचा आत्मा आहे? माझाच आत्मा आहे. तो आणि मी वेगळा नाही. अरे एवढंच नाही बाबांनो, या इहलोकामध्ये जो जीव जन्माला आलेला आहे त्याच्या अंतःकरणामध्ये सर्वांच्या कोण आहे? भगवान पंढरीचे परमात्मा आहे की ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना मनःषष्ठाणी इंद्रियाणी प्रकृती स्थाने कर्षती. एवढंच नाही, विष्णुमाऊली ज्ञानोबारांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर अशी ओवी सुद्धा सांगितलेली आहे. तैसा हृदयामध्ये विरामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी कामू विषयावरी. अरे एवढंच नाही, तर समर्थने तर सोपी सरळ भाषेत सांगितलं. सर्वागटी राम देहा देई एक, सर्वागटी राम देहा देई एक, सर्वागटी राम सर्वगती राम देहा देई एक, माऊलींनी आपल्या हरिपाठामध्ये सांगितलं. सर्वागटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. म्हणून भगवंत कुठं आहे? सर्वांच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून तो आणि मी वेगळा नाही. मग ते म्हणाले का रे तू म्हणतोय, तिकडे लक्ष नका देऊ तुम्ही, ते काय म्हणाले? तू म्हणतोय ना तो पखालीला बांधलेला रेडा आणि मी एक आहे, त्याचा आणि माझा आत्मा एक आहे, तर त्याला मारल्यानंतर तुला वेदना होतील काय? ज्ञानोबा म्हणाले करून बघा. परिणामी त्यांनी काय केलं? माझ्या हातामध्ये एक सूड घेतला, चाबूक घेतला, त्या रेड्याला समोर आणण्यात आलं आणि त्या रेड्याच्या पाठीवरती महाराज चापकाने मारण्याकरता सुरुवात केली. पाहता पाहता माझ्या विष्णुमाऊली ज्ञानोबारांची जी पाठ होती ना महाराज, ते लाल हिरवी निळी व्हायला लागली. आदिशक्ती मुक्ताईच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहतात. म्हणाले अरे अरे तुम्हाला थोडीशी तरी वाटू द्या रे, एवढे मोठे तुम्ही वयाने फक्त वाढले. अगदी माझा ज्ञानदादा किती त्याची कोमल त्वचा आहे, त्याला किती वेदना होत आहेत. महाराज मुक्ताईचे शब्द ऐकल्यानंतर ते थांबले. परंतु लक्षामध्ये आलं हा साधा व्यक्ती नाही, परंतु त्यामध्ये आणखी एक जण होता. तो म्हणाला अरे संन्यासाची मुलं ते, त्याचा वडील गेला असेल बंगाली शिकण्याकरता, म्हणून हे काहीतरी याच्याकडे जादूटोणा आहे. परंतु तेवढ्यावरती महाराज थांबले नाही. एक जण त्या ठिकाणी आणखी बसले. तो म्हणाला का रे आम्ही असं ऐकलेलं आहे तू वेदांच्या रुच्या गातो, वेदांचे बोल आपल्या मुखामधून वदतो. मग ज्ञानोबा म्हणाल हो परिणाम काय झाला महाराज? त्या ठिकाणी विष्णुमाऊली ज्ञानोबारांनी त्या रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि परिणाम काय झाला महाराज? ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद पाहता काय महाराज? तो रेडा त्याने काय केलं महाराज? मुखामधून अगदी ऋग्वेदाच्या रुच्या बोलण्याकरता सुरुवात केली. रेडा म्हणजे तो कोण होता? जड बुद्धीचा. त्याच्यासारखा सवा जनावर दुसरं कोणती जड बुद्धी आहे का महाराज? नाही. काही काही जण भेटतात, 2-3 जण असे असले की ज्ञानोबारांना म्हणतात रेडा बोलवला. तो रेडा नसेल, ते कोणीतरी रेडे नावाचे सद्ग्रहस्थ असतील. परंतु निळोबारांनी ते सुद्धा आपल्या अभंगामध्ये आजच्या सांगितलं की रेडा म्हणजे कोणतं? म्हैसी पुत्रा मुखे. कोण होता तो? म्हशीचा मुलगा. कोण? रेडा. हेलगट. त्याच्या मुखामधून काय वदवले महाराज ज्ञानोबारायांनी? वेद वदवले महाराज. सुंदर प्रमाण दिलं बाबांनी. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा,
साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप. एवढंच नाही महाराज, ही कीर्ती कोणाच्या कानावरती गेली? सांगदेवांच्या कानावरती गेली. आणि पाहता पाहता एक वेळेस सांगदेवांनी काय केलं महाराज? आपल्या वाघावरती स्वार झाले, हातामध्ये सापाचा चाबूक घेतला आणि निघाले. सांगदेवराय म्हणजे सामान्य होते काय महाराज? 1400 वर्षाचे तापे तीर रहिवासी. ज्यांनी 14 वेळेस काय केलं महाराज? काळाला वापस पाठवलं यमाला. तुम्ही पाठवू शकता का? हा नाही नाही, कारण तो यम कसा म्हणते, आपला तळाका काही सोपी नाही की जमका जब तड़ाखा रे तू क्या जाने लड़कावे. सो भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 88 33 कोटी देवता मर गए पडे काल की फासी. एवढंच नाही, पीर मरा पैगंबर मरा मर गए जिंदा जोगी जपी तपी संन्यासी मरा मर गए हकीम रोगी. अरे 3 लोक पर छत्र विराजे लूटा कुंज बिहारी कहत कबीरा सो भी मर गए रहत न कोण बिचारी. त्या यमाचा तळाका म्हणजे सोपी आहे का महाराज? नाही, परंतु तो यम तो रेड्यावरती बसून येतो. त्याला चांगदेवांनी काय केलं महाराज? 14 वेळेस वापस पाठवलं. ते 1400 वर्षाचे चांगदेव महाराज कुणाच्या भेटी करता येत आहेत? या चारही भावंडांच्या भेटी करता येत आहेत. परंतु पायी चालत येत नव्हते. कशावरती बसले? वाघावरती बसले. ही माहिती कोणाला, ही बातमी कोणाच्या कानावरती पडली महाराज? चौघही भावंडांच्या. यांना माहिती पडलं की आपल्या भेटी करता कोण येत आहेत? साक्षात 1400 वर्षाचे योगी येत आहेत. म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबारांनी सुद्धा ठरवलं ते कशावरती बसून येत आहेत? चालविली जड भिंती हरली जागयाची भ्रांती. चालविली जड भिंती हरली जागयाची भ्रांती. मोक्ष मार्ग जातागाची ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्ग जातागाची ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती हरली जागयाची भ्रांती. चालविली जड भिंती हरली जागयाची भ्रांती. मोक्ष मार्ग जातागाची ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्ग जातागाची ज्ञानोबा माझा. परिणाम काय झाला महाराज? ज्या भिंतीवरती बसलेले होते ते भिंत काय झाली महाराज? चालायला लागले. हा काय महाराज? संतांचा महिमा आहे. मग तुम्ही विचार करा, ज्या जड वस्तूचा जर उद्धार होऊ शकतो, परिणाम काय झाला महाराज? त्या भिंतीचा आळंदीमध्ये काय आहे? मंदिर आहे. एवढंच नाही, ज्या रेड्याच्या मुखामधून वेद बदवले होते त्याला सुद्धा काय महाराज? आळेफाट्याला मंदिर आहे. कित्येक आमच्यासारखे रेडे त्या ठिकाणी जातात आणि त्या रेड्याचं दर्शन घेऊन काय करतात महाराज? या आसनावरती उभे राहतात. म्हणून संतांचा महिमा म्हणजे सामान्य आहे काय? नाही महाराज. संतांचा महिमा तो शाब्दिकाचे काम नाही. संतांचा महिमा, संतांचा महिमा. अरे संतांचा महिमा आपण किती वर्णन केल्याचं करण्याचा प्रयत्न जरी केले तरी करू शकत नाही का? ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. अरे संतांच्या ग्रंथाचा महिमा वेगळा, संतांच्या पंथाचा महिमा वेगळा, संतांच्या नामाचा महिमा वेगळा, संत ज्या भूमीमध्ये राहतात त्या भूमीचा महिमा वेगळा, संत ज्या भूमीमध्ये राहतात त्या भूमीतील वृक्षांचा महिमा वेगळा, संत ज्या भूमीमध्ये राहतात त्या भूमीतील नदींचा महिमा वेगळा. एवढंच नाही, संतांच्या चरणरजाचा महिमा म्हणजे महाराज सामान्य नाही, प्रमाण भरपूर आहेत आपल्याकडे देण्याकरता, परंतु वेळ नाही. संतांचा महिमा म्हणजे महाराज सामान्य आहे काय? नाही नाही. आज जर आपण बघितलं तर काही साधना कलियुगामध्ये अशी आहेत ते फक्त कशी आहेत महाराज? पुण्योत्पादक आहेत, परंतु ते पापनाशक नाहीत. काही पापनाशक आहेत परंतु पुण्योत्पादक नाही. माझं बोलणं समजून राहिलं? असं नाही चाललं ना? असं चाललं ना? मागची मावशी झोपली नाही ना? म्हणून महाराज काही साधना कशी आहेत? पुण्योत्पादक आहेत परंतु पापनाशक नाही. परंतु संतांचं नाम असं आहे, पुण्यवंत व्हावे एका सज्जनाची नावे. सज्जनांचं म्हणजे संतांचं नामचिंतन केल्याने काय होते महाराज? पुण्यवंत म्हणजे पुण्याचा साठा आपल्या जवळचा वाढतो आणि पापाचा सुद्धा काय होते महाराज? नाश होतो. तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. अरे एवढंच नाही, तुकाराम तुकाराम नाम घेता कापी यम. तो यम सुद्धा कुणाला घाबरतो महाराज? संतांच्या नामाला घाबरतो. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव होतो, ज्ञानदेवची देतो, अखंड वदने वदेतो. हा संतांच्या नामाचा महिमा आहे. विठ्ठल विठ्ठल. एवढंच नाही महाराज, संत ज्या भूमीमध्ये राहतात ते भूमी म्हणजे सामान्य आहे काय? विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, या भूमीवर अलंकार पूर, या
तुळशीचा सुद्धा महिमा महाराज सामान्य नाही. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी. संत ज्या ठिकाणी राहतात, ज्या ठिकाणी संत जातात, त्या ठिकाणी महाराज जी पापाला कारणीभूत असणारी वासना आहे ती महाराज वासना कशाने नष्ट होते? संतांच्या चरण रजाने. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. म्हणून संतांचा महिमा म्हणजे महाराज सामान्य आहे काय? नाही नाही. संतांच्या पंथाचा महिमा म्हणजे महाराज सामान्य नाही. अरे आज जर आपण विचार केला तर जगाच्या पाठीवर भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राष्ट्र नाही, वारकरी पंथासारखा पंथ नाही. म्हणून केनेची पंथे चालू जाता न पडे गुंता मोठी काही. हा संतांच्या पंथाचा महिमा आहे. अरे एवढंच नाही, या इहलोकामध्ये जन्माल्यानंतर आपल्याला कशाची अपेक्षा आहे महाराज? आपला उद्धार झाला पाहिजे आपल्याला.